फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रोहिणी आज तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर. आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूपच सिंपल मेकअप ट्युटोरियल जे खूप आपण लाईक रोजच्या जीवनात लाईक रोजच्या डेली रुटीनच्यासाठी आपण करू शकतो. आणि आज तुम्ही मेकअप करणार आहे पॉन्ड्स बेबी क्रीम वापरून. तर ही आहे इन द शेड ओरिजिनल. तर ओरिजिनल शेडमध्ये हा मला थोडासा लाईट जातो, बट मी थोडा लाईट प्रिफर करते कारण माझी थोडीशी लाईक वीट स्किन असल्यामुळे मी थोडंसं लाईट प्रिफर करते. कारण आपल्याला माहिती आहे की फाउंडेशन थोड्या वेळाने काळं पडतं किंवा बेबी क्रीम सुद्धा थोड्या वेळाने काळी पडते. तर ते स्किन टोन पर्यंत मॅच व्हावं म्हणून आपण जनरली थोडं लाईटर शेड यूज केलेलं कधीही चांगलं. तर जी आपण रोजच्या डेली रुटीनमध्ये एवढं मेकअप करत नाही, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये कोणी कोणी तर अजिबातच करत नाही. हा नॉर्मली नॉर्मल स्किन केअर रुटीन वगैरे आहे ते करतात, बट स्पेसिफिकली माझं असं म्हणणं आहे की तुम्ही रोजच्या तुम्ही कुठे बाहेर जात असाल किंवा नसाल, पण घरात जेव्हा आपण वावरतो, घरात आपण जे कुठले कामं करतो किंवा आपण घरातही आता हाऊसवाईफ सुद्धा आहे, घरातनं काही छोटे मोठे कामं करत असतात. तर त्यासाठी तुम्ही जर का प्रॉपरली वेल जे चांगलं आवरलेलं असेल किंवा वेल मेंटेन्ड असेल तर तुम्ही स्वतः आतून खूप छान कॉन्फिडेंट फील करता आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप मस्त वाटतं. तर हे ट्युटोरियल आज त्याच लोकांसाठी आहे. आणि नाही असं काही नाही, बाकीचे जणही करू शकता कारण खूपच सिंपल मेकअप ट्युटोरियल आहे. जस्ट 5 to 6 स्टेप्स मध्ये हे होणार आहे आणि मी आपल्याशी गप्पा मारत मारत हे करणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं स्किन केअर रुटीन जे खूप महत्वाचं आहे, स्किन केअर करणं जे खूप महत्वाचं असतं, त्यासाठी तुम्ही आधी क्लीन करून घ्या तुमचा फेस, पूर्ण व्यवस्थित फेस वॉश करून घ्या. त्यासाठी तुम्हाला फेस वॉश केल्यानंतर तुम्ही रोज वॉटर वगैरे लावू शकता, टोनर लावू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. आणि टोनर हे लावाच लावा कारण त्याने काय होतं, तुमचे पोर्स मिनिमाइज होतात. आणि पोर्स मिनिमाइज झाले की तुमचं जे फाउंडेशन आहे, तुम्ही कुठलीही बेबी क्रीम लावणार, काही लावणार, तर ते पोर्सच्या आत जाणार नाही आणि ते तुमच्या स्किनला अफेक्ट करणार नाही. तर कधीही फाउंडेशन किंवा काहीही अप्लाय करायच्या आधी, लाईक तुमच्या मेकअप प्रोडक्ट मधलं काहीही अप्लाय करायच्या आधी तुम्हाला तुमच्या पोर्सला मिनिमाइज करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सगळ्यात आधी मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. कुठलंही मॉइश्चरायझर असू द्या, निव्हियाचं असू द्या, लॅक्मेचं असू द्या किंवा सेटरफिलचं असू द्या, न्यूट्रोजेनाचं असू द्या, कुठलंही असू द्या, तुम्ही त्यातलं थोडंसं मॉइश्चरायझर घ्यायचं आहे. एवढं मी मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आपलं अकॉर्डिंग टू द स्किन. आणि मी ह्याला माझ्या फिंगर टिप्सला घेते आणि इथे लावून घेते. आणि ह्यानंतर आपल्याला आपल्या स्किनवर ह्याला पसरवायचं आहे जिथे जिथे महत्वाचं आहे लावणं. तर हे बघा, हे अशा पद्धतीने लावून घ्या. आणि मॉइश्चराईज करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या कुठल्याही, लाईक तुम्ही ऍडव्हान्स्ड मेकअप करा किंवा नॉर्मल मेकअप करा, बट डेली रुटीनमध्ये तुम्हाला मॉइश्चरायझेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्यांनी तुमची स्किन खूप छान राहते आणि मस्त छान टवटवीत दिसते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पूर्णपणे असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने पूर्ण मॉइश्चरायझर लावून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. त्या सनस्क्रीन आहे. तर सनस्क्रीन उन्हाळा असू द्या, थंड लाईक विंटर सीझन असू द्या, कुठलंही सीझन असू द्या, बट स्टील सनस्क्रीन हे लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे जण फक्त उन्हाळ्यातच लावतात, पण आपण लाईक रोज लावणं तेवढंच गरजेचं आहे. तर त्यासाठी मी हे घेते लोटसचं सनस्क्रीन, लोटस हर्बल्स सेफ सनस्क्रीन. हे बघा, एवढं मी घेतलेलं आहे. आणि हे फाउंडेशनच्याच कलर मधलं आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला इफेक्ट छान देणार आहे. त्यामुळे बघा थोडं आहे आणि मस्त याचं SPF पण खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही मस्तपैकी ह्याला लावून घ्या. आता हे सनस्क्रीन लावल्यावरच तुम्हाला खूपच छान इफेक्ट वाटत असेल, मस्त मस्त इफेक्ट दिसतोय. तर ह्यानंतर आपण वापरणार आहोत बेबी क्रीम आणि ह्यामध्ये आहे, हा शेड आहे ओरिजिनल शेड. तर ही आपल्याला अगदी थोडीशी घ्यायची आहे, जास्ती नाही. हे थोडंसं व्हाईट इफेक्ट देतं जरा जास्ती, तर अगदी थोडीशी घ्यायची आहे. तुम्हाला वाटेल तेवढी लावा आणि ह्याला डॉट डॉट करून लावा. सगळ्यात महत्वाचं आहे डॉट डॉट करून लावा. आणि अंडर आईजला तुम्ही आता कन्सिलर लावणार नाहीये, तर त्यामुळे इथे आणि ह्याला तुम्हाला तुमच्या फिंगर्सनी, ह्या 2 फिंगर्सनीच ब्लेंड करायचं आहे.
आणि खूप छान ब्लेंड होते, मस्त ब्लेंड होते. पण थोडंसं जर तुम्हाला ऑइली टेक्स्चर वाटत असेल किंवा तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला जर का पॅची वाटत असेल तर याला आपल्याला करायचं आहे सेट. तर हे आपण सेट करणार आहे लॅक्मे सन एक्सपर्ट कॉम्पॅक्टनी. तर याला आपल्याला सेट करायचं, कारण कुठलंही फाउंडेशन असू द्या, कुठलाही बेबी क्रीम असू द्या, त्याला सेट केल्याशिवाय त्याला प्रॉपर इफेक्ट येत नाही. तर आपण याला आधी सेट करून घेणार आहोत. तर हे जे आहे आपण ह्याच्या आलेल्या स्पंजनेच ह्याला सेट करून घेणार आहोत. तर आधी डोळ्याखाली तुम्ही सेट करून घ्या प्रॉपर. तुमचा जर का तुम्हाला ह्याच्यात थोडंसं क्रॅकीनेस वगैरे वाटत असेल, जर का ड्राय स्किन असेल आणि ऑइली स्किन असेल तर ऑइली वाटत असेल, तर तुमच्या कॉम्पॅक्टनी तुम्हाला हे खूप छान सेटिंग मिळणार आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता प्रॉपरली मी सेट केलेलं आहे. मला कुठेच ऑइली पॅची वगैरे वाटत नाहीये. तर ह्यानंतर वेळ येते आपल्या आयब्रोज फिल करण्याची. तर आयब्रोजला आपण मी नॉर्मल एक पेन्सिलने फिल करते आणि ह्याला आपण लाईटली फिल करणार आहोत. घरात आपल्याला जास्त आयब्रोज फिल करायची गरज नाहीये. तर जस्ट एक लाईट इफेक्ट देण्यासाठी. आणि आता काय लॉकडाऊनमुळे तर आपण सध्या घरीच आयब्रोज करतोय, तर त्याला फक्त नॉर्मल थोडंसं शेक द्या, बाकी काही नाही. तुमचे किंवा तुम्ही फिलर्स फिल करू शकता, जे काय एम्प्टी पार्ट्स आहेत त्याला तुम्ही फिल करू शकता. बस तेवढंच केलं तरीही भरपूर आहे. ओके, ह्यानंतर मी यूज करणार आहे मेबलिन ग्लोसल काजल पेन्सिल आणि ही अप्लाय करते मी लोअर लाईन आणि अपर वॉटर लाईनला. आणि जनरली आपण घरात मस्कारा वगैरे वापरत नाही, त्यामुळे मस्कारा मी लावणार नाही. मी फक्त हे जे कोम आहे ह्यानी फक्त माझे जे आयलॅशेस आहे ह्याला मी फक्त कोम करून येते. वाटलंच तर द्या, नाहीतर काही हरकत नाहीये. तर हे झालंय आणि यानंतर माझा हा इथे कंप्लीट झालेला आहे सगळा लुक. आता फक्त राहिलेली आहे लिपस्टिक. तर लिपस्टिक आपण लावूया. मी वापरते इथे बेला विस्टाची लिप क्रेयॉन, मॅट लिप क्रेयॉन. तर घरात वापरण्यासारखाच नॉर्मल पिंक शेड, लाईट नाहीये, थोडासा पिंक शेड आहे. आणि हा शेड आहे वेक मी अप 03. तर ह्याला बघा मी जस्ट लाईटली लावणार आहे, कारण हा थोडा डार्क आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आयशॅडो लावायचा आहे, ब्लश लावायचा आहे, तर फक्त काय करू शकता तुम्ही, इथलंच हे घ्या, इथे लावा, थोडंसं प्रेस करा आणि ब्लशलाही थोडंसं करू शकता. बट मी लावणार नाहीये, तुम्हाला ब्लश एक ट्राय करून दाखवू शकते मी. आता इथे लावलंय मी, हे बघा. फक्त आपल्याला काय करायचंय, ह्याला वरच्या बाजूला प्रेस करायचंय. हे बघा असं. घरात गरज नाहीये आणि घरात आपण लावतही नाही, त्यामुळे एवढं त्याच्यावर इफेक्ट येणार नाहीये. आणि अगदीच वाटलं तुम्ही ह्या पद्धतीने लावू शकता. आणि हेच तुम्ही लावणार आहे तुमच्या आयलॅशेसच्या इथे. तर येस, हाच होता आजचा मेकअप ट्युटोरियल. आणि ह्यामध्ये आता फक्त एक गोष्टीची कमी आहे, आणि ह्यामध्ये आता मी लावणार आहे एक छानशी टिकली. आणि इथे होतोय माझा मेकअप लुक कम्प्लीट. आणि आजचा मेकअप लुक कम्प्लीट केलेला आहे मी. आणि जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंस्टाग्रामवरही तुम्ही मला फॉलो करू शकता आणि बाकीच्या हँडल्सवरही तुम्ही मला फॉलो करू शकता. वरती तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर भेटूया अजून एक मस्त छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, सी यू सून, बाय.